ग्रामीण विचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा। आजचा विषय आहे की शहापुरात तीनही पक्षांचे जे काही प्रचार फेऱ्या चालू आहेत त्या जोरदार चालू आहेत। शहापुरात राजकीय समीकरणांना वेग, परंतु जे काही मतदान करतील ते थोड्या दिवसात मतपेटीचं समजणार। मी माझी जी बाईट घेतली त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की खासदार कपिल पाटलांचा दौरा शहापुरात आलं आणि ज्या ज्या गावांत फिरले त्या ठिकाणी प्रत्येकाच्या ओठामध्ये त्यांचं नाव होतं। परंतु आता मात्र चित्र थोडंसं वेगळं दिसतंय। आता मात्र महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते सर्व तुटून पडलेले आहेत। त्यांनी रणशिंग फुंकलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे मात्र आता मैदानात उतरलेले आहेत। या अगोदरही उतरले होते, पण आता मात्र संपूर्ण आपले सवंगडी संपूर्ण टीम घेऊन ते प्रत्येक गावोगाव फिरत आहेत। जिल्हाध्यक्षा महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, न्यास सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी थोरात, तालुका अध्यक्ष मनोजजी विषे, कृषी सभापती संजयजी निमशे, माजी सरपंच भास्कर बरोरा व जिल्हा परिषद सदस्य निखिल बरोरा, ही सगळी म्हणजे सर्व टीम आणि युवा नेता श्रेयसजी वेखंडे, ही सर्व टीम उतरलेलं आहे आणि गावोगावी फिरत आहे। म्हणजे आता जर पाहिलं चित्र तर दिवसेंदिवस जसे दिवस पुढे येतात तसं प्रचाराचा वेग वाढत चाललेला आहे। आता मात्र प्रत्येक गावोगावी ही मंडळी महाविकास आघाडीची जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी, पांडुरंग बरोरा आहेत, हे सगळे फिरताना दिसत आहेत। म्हणजे ते आता स्वस्त बसले तर मला दिसतच नाही, प्रत्येक गावोगाव पिंजून घ्यायचं ठरलं आहे। आणि त्यामुळे एकीकडे निलेश सांबरे यांचेसुद्धा जिजाऊ संघटनेचे, जिजाऊ विकास पार्टीचे जे काही नेते मंडळ, काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा कामाला लागले, महिला मंडळ आहे ते सुद्धा कामाला लागलेले आहेत। त्यामुळे ही जी निवडणूक फार तिरंगी लढत एवढी जबरदस्त होणार आहे का त्याचं कोणीच सांगू शकणार नाही का कोणता उमेदवार आहे। परंतु एवढं मात्र निश्चित आहे की ह्यावेळी जसं 2 वेळा खासदार कपिल पाटील साहेब सहज निवडून आले, मात्र तिसऱ्या वेळा मात्र त्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागेल। त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळामामा म्हात्रे यांचा जनसंपर्क या शहापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे संकटाच्या वेळी एखादी आपत्ती आली, कोरोना काळामध्ये म्हणजे सगळं याच्यामध्ये धावून गेलं। रक्तदान काय आणि गोरगरिबांना मदत काय। आज त्यांचं कार्य पाहिलं तर प्रत्येक घरोघरी, प्रत्येक खेडेपाडी शहापूर तालुक्यामध्ये आदरणीय बाळामामा म्हात्रेंचंच नाव येतं आहे। त्यांचं नाव घेतलं की बोलतात एकदांचे निवडून येऊ, आम्हाला मोठी आशा आहे। म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण या शहापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे 2 वेळा निवडून आलेले खासदार कपिल पाटील यांना मात्र ही निवडणूक जी आहे ती मात्र जड जाणं यात तीळ मात्र शंका आहे। कारण शहापूर तालुक्याचा विकास पाहिला तर शहापूर तालुक्याचा गेली 15 ते 20 वर्षामध्ये पाहिजे तसा विकास झालेला दिसत नाही। या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी असतील, कोणी आमदार असतील, त्यांच्याकडून ज्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झालेल्या आहे आणि त्यामुळे आताची निवडणूक ही खूप चुरशीची होणार यात तीळ मात्र शंका नाही। दैनिक ग्रामीण विचार, मुख्य संपादक रमेश बेरे।